स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये। सर्वांना जय आदिवासी मित्रांनो, जे कोणी आपला ब्लॉग नवीन बघत असेल त्यांचं पण मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो मी आता शिर्डीच्या पुढे म्हणजे कोपरगावी जाऊन आपल्या 5-10 किलोमीटर पुढे हॉटेलमध्ये थांबलो होतो मित्रांनो। बाहेर चाललेलो आहे मी। ह्या बघा इथं हायवे रोड आहे आणि ते समोर आपली गाडी लावली तिथं। म्हटलं इथं काहीतरी घ्यावं म्हटलं गार वगैरे। इथं थांबलं कसं आपल्याला पाहुणे येऊ राहिले भेटायला, त्यांनीच बोलवलं होतं, थोडं काम होतं आहे का नाही। तर त्याच्यासाठीच इथे येऊन थांबलो आहे मित्रांनो। बघू आता टाईम किती होतो पाहुणे आणलेला मित्रांनो। हा ना शिर्डीकडं आपल्या इकडं शिर्डीकडं रोड जातो व इकडे आहे ना आपलं कोपरगावला रोड जातो मित्रांनो। इकडं समोर तुम्हाला दाखवतो, इथं आत्मा मालिकचं हॉस्पिटल आहे मित्रांनो जवळच। तिकडं आत्मा मालिक हॉस्पिटल आहे मित्रांनो। तिकडं हे समोर आपली गाडी दिसते ना, ते वैष्णवी हॉटेल नाश्ता सेंटरचा बोर्ड तिथं पलीकडं हे बघा। हा मस्त हायवे मित्रांनो, खूप मोठा असा हायवे इकडं। त्या बघा आपले बाबा पण आणले होते जोडीला। मी कसं म्हटलं चला म्हटलं एकट्याला जाण्यापेक्षा त्यांना सोबत घेऊन आलो। रस्ता पण खूप वाहतोय हे बघा। तुम्हाला इकडं ना हॉस्पिटलचा एरिया दाखवतो। या बघा आत्मा मालिक हॉस्पिटल हे शिर्डीपासून थोडं अंतरावर आहे मित्रांनो पुढे। कसं आहे हे बघा बाबा इथं उभे, पाण्याची बॉटल वगैरे घेतली वाटतं त्यांनी। इथंच थांबू आता, बघू पाहुणे येते त्यांची गाठ वगैरे घेऊन जायचं आहे आपल्याला घरी। कसं सकाळी लवकर आलो होतो आणि कसं लवकर आल्यामुळे कसं जेवण वगैरे नव्हतं केलं, थोडंफार नाश्ता वगैरे केला इथं। बघू आता पाहुणे किती वाजता येतात। खूप अशा गाड्या पण चालतात मित्रांनो। हे शिर्डी इकडं शिर्डी मित्रांनो 5-10 किलोमीटर आणि इकडं कोपरगाव आहे, मध्येच थांबलेलो आहे इथं। हे बघा किती मोठं हॉस्पिटल आहे आत्मा मालिकचं। भरपूर असं मोठं हॉस्पिटल आहे। मध्ये काय गेलेलं नाही मित्रांनो, मी पहिल्यांदा आलो मित्रांनो। आता संध्याकाळ झालेली आहे, मी शिर्डीवरून मित्रांनो 5 वाजता आलो घरी। पाहुणे तिथं आले होते मित्रांनो, त्यांची गाठ वगैरे घेतली कारण की थोडं पाहुण्यास म्हणजे त्या बाबासोबत गेलो होतो। तर खूप असं दमलं मित्रांनो, त्याच्यामुळं काही आपलं चहा वगैरे घेतला आणि लगेच थोडा आराम केला। तर टेरेसवर आलं मित्रांनो। कसं आहे मित्रांनो आज थोडं डोकं ते फार जाम झालं कारण प्रवासाने। तर मित्रांनो मी आजचा ब्लॉग मग इथेच संपवतो। भेटू आपण पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो। सर्वांना जय आदिवासी, जय महाराष्ट्र मित्रांनो। शुभ संध्याकाळ।